आता आम्ही गाणी पाहिली जी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि स्पृहा तुझी अगदी जवळची मैत्रीण आणि हो. तुम्ही परत उमेश तू आणि स्पृहा तिघही पुन्हा एकदा एकत्र काम करतात कसं वाटतं? मला अर्थातच खूप छान वाटतंय, कारण आम्ही जेव्हा एका लग्नाची तिसरी गोष्टचं शूटिंग संपलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही या फिल्मचं शूट करायला सुरुवात केली आहे. तर त्यामुळे आमची ती जी केमिस्ट्री आहे ती इथे पुन्हा कंटिन्यू होते आहे. फक्त आमची नाती बदलली आहे तिथे. अर्थातच ते दोघंजणं खूप छान आहेत काम करायला, ॲक्टर म्हणून, माणूस म्हणून सुद्धा. त्यामुळे अशा लोकांबरोबर पुन्हा पुन्हा काम करायला कुठल्याही कलाकाराला निश्चितच आवडेल. त्यामुळे आम्ही खूप बेसिकली आमच्यात खूप कम्फर्ट होता काम करताना, कारण आम्ही नुकतंच एक सिरियल संपवून ती केमिस्ट्री घेऊन आम्ही इथे आलो होतो नवीन नाती निर्माण करायला. सो त्यांच्यावर काम करायला मला खूपच मजा आली आणि फिल्मही खूप चांगली झाली आहे PG. इथे मी उमेशच्या मैत्रिणीचं काम करते आहे, तिथे मी स्पृहाची मैत्रीण होते. पण वेगळ्या पद्धतीने आम्ही इथे आता प्रेझेंट होतो आहे. लुक वेगळा आहे फिल्मचा, ट्रीटमेंट वेगळी आहे. त्यामुळे एका लग्नाची तिसरी गोष्ट मधले लोक जरी आम्ही असलो तरीसुद्धा एक वेगळी स्टोरी घेऊन, वेगळा अंदाज घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो आहे आणि हेही लोकांना खूप आवडेल अशी मी आशा करते. गाण्यांबद्दल काय सांगतो? 3 वेगळ्या प्रकारची गाणी आहेत. पण मला या सगळ्या ह्याच्यात गोविंदा गोविंदा हे जे गाणं आहे हे खूपच आवडलेलं गाणं आहे. हे सुभाष नकाशांनी कोरिओग्राफ केलेलं गाणं आहे आणि शरद केळकर मेन डान्सर आहेत. तर हे गोविंदाच्या आधी आम्ही रिलीज केलं गाणं आणि खूप मस्त गाणं आहे. मला फोक फॉर्मची गाणी खूप आवडतात, त्या अंदाजाने केलेली गाणी खूप आवडतात आणि हे खरं तर नरेंद्र भिड्यांच्या स्टाईलचं नाही आहे गाणं, पण तरी त्यांनी ते केलेलं आहे आणि एक वेगळी मजा आहे त्या गाण्यामध्ये. परंपरागत जी गाणी असतात गोविंदाची त्याच्या जवळपास जाणारं हे गाणं आहे तरीसुद्धा. आणि येत्या गोविंदाच्या वेळेस लोकांना ते गाणं घेऊन नाचायला आवडेल. पण ही PG नावाची जी फिल्म आहे, पेईंग घोस्ट, ही बघणंही तितकंच गरजेचं आहे लोकांनी, कारण आम्ही गोविंदा यावरती काहीतरी कमेंट केली आहे. तर मला असं वाटतं गोविंदा खेळणाऱ्यांनी, गोविंदा बघणाऱ्यांनी सगळ्यांनी इथे यावं आणि आमची PG फिल्म बघावी. तर मला असं वाटतं की येत्या 29 मेला पेईंग घोस्ट सिनेमाघरात बघायला सगळ्यांना निश्चित आवडेल. नक्की या, मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देते.